श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, ब्रह्मदेवानी नारदांना सृष्टीरचनेचा क्रम सांगितला. भगवान महाविष्णूंच्या प्रेरणेने हे विश्व कशा प्रकारे उत्पन्न झालं हे सांगितलं. ब्रह्मदेवांची स्वारी म्हणतीये, नारदा, एक सांगू का? सृज्यामि तन्योक्तोऽहं हरो हरति तद्वशः विश्वं पुरुषरूपेण परिपाते त्रिशक्तिधृक्. त्यांच्याच प्रेरणेने मी या विश्वाची रचना करतो. त्यांच्याच अधीन राहून रुद्र यांचा संहार करतो आणि सत्व रज तम रूपी 3 शक्ती धारण करणारे ते स्वतः श्री विष्णू या सृष्टीचे पालन करतात. नारदा, अहं भवो यज्ञ इमे प्रजेशा दक्षादयो ये भवदादयश्च स्वर्लोकपाला खगलोकपाला नृलोकपालास्तललोकपालाः. मी शंकर, विष्णू, दक्षादी प्रजापती, तुझ्यासारखे अन्य भक्त, स्वर्लोकाचे रक्षक, पक्ष्यांचे राजे, मनुष्य लोकांचे राजे, पाताळ लोकांचे राजे, गंधर्व, विद्याधर, चारण, अधिनायक, यक्ष, राक्षस, साप, नागांचे स्वामी, महर्षी, पितृपती, दैत्येंद्र, सिद्धेश्वर, दानवराज, शिवाय प्रेत, पिशाच्च, भूत, कुष्मांड, जलजंतू, पशुपक्ष्यांचे राजे यांखेरीज संसारातील जितक्या वस्तू ऐश्वर्य, तेज, इंद्रियबळ, मनोबळ, शरीरबळ किंवा क्षमायुक्त आहेत किंवा जे काही विशेष सौंदर्य आहे, लज्जा, वैभव, विभूती, हे सगळं युक्त आहे, तसंच जितक्या काही वस्तू अद्भुत वर्णाच्या रूपवान किंवा रूपरहित आहेत, ते सर्व परमतत्वमय भगवत स्वरूपच आहे. ब्रह्मदेवांची स्वारी बघतीये, नारदा, यांखेरीज भगवंताचे मुख्य लीलावतार शास्त्रांमध्ये वर्णन केले आहे. त्याचे मी तुला क्रमशः वर्णन सांगतो. किती भगवंतांनी कशा कशा प्रकारे अवतार धारण केलेत याची संक्षिप्त माहिती तुला देतो. नारदा, भगवंतांनी वराह स्वरूप धारण करून पृथ्वीचा उद्धार केला आणि हिरण्याक्ष नामक राक्षसाला आपल्या दाढेने ठार मारलं. आकुतीच्या उदरी भगवंतांनी सुयज्ञ नामक अवतार धारण करून 3 लोकातील संकट हरण केली, म्हणून भगवंताला हरी असं म्हणतात. देवाहुतीच्या उदरी भगवंताने कपिल मुनींच्या रूपाने अवतार धारण केला. आपल्या आईला कपिल गीता सांगितली. अत्री ऋषींच्या पोटी भगवंताने दत्त नामक अवतार घेतला. हजारो लोकांना मुक्तीचा मार्ग परमेश्वराने सांगितला. नारदा, प्रथमतः सनक सनंदनादी माझ्या 4 पुत्ररूपांनी परमेश्वराने अवतार घेतला आणि सर्व लोकांना ज्ञानमार्गाचा उपदेश केला. नरनारायणाच्या अवतार घेऊन काम क्रोधादी 6 शत्रूंचे दमन कसं करावं हे परमेश्वराने शिकवलं. आपल्या सावत्र आईने अपमान केल्यामुळे घोर तपश्चर्या करणाऱ्या ध्रुव परमेश्वराच्या प्रीतीला पात्र झाला. आपल्या प्रजेस त्रास देणाऱ्या वेनराजा ब्राह्मण शापाने दग्ध झाल्यावर ऋषींच्या विनंतीला मान देऊन भगवंतांनी पृथु नामक अवतार धारण केला. त्यानंतर वृषभ अवतारांनी परमहंस स्थिती कशी असावी हे परमेश्वराने सर्व लोकांना स्पष्ट केलं. माझ्या यज्ञात परमेश्वर हयग्रीव झाला. आपल्या सुंदर वाणीने वेदमय ज्ञान प्रगट केलं. मत्स्य अवतार घेऊन जगदीशाने मनुचे व वेदमार्गांचे संरक्षण केले.
देवदानवांनी समुद्रमंथन केलं. त्यावेळेला मंद्राचल पर्वत स्थिर करण्यासाठी भगवंतांनी कच्छ म्हणजे कासवाचा अवतार धारण केला. दुष्ट अशा हिरण्यकश्यपूचा अवसंहार करून प्रल्हादाचं संरक्षण करण्यासाठी भगवंतांनी नरसिंह होऊनी या घुमवीत गर्जनासी, प्रल्हादाच्या रक्षणासाठी आणि हिरण्यकश्यपूच्या वधासाठी भगवंतांनी नारसिंह अवतार धारण केला. नकराने आपले पाय धरल्यामुळे विव्हळ झालेल्या गजेंद्राचं कारुण्य स्वरूप हाक मारल्यानंतर अखिल लोकनाथास कमलपुष्प अर्पण केल्यावर त्याचं संकटमोचन करण्यासाठी भगवान गरुडावर आरोहण करून गजेंद्रास मुक्त करण्यासाठी आले. वामन अवतार धारण करून बलीला पाताळात पाठवून स्वर्गातील देवांना देवानी भय नष्ट केलं. धन्वंतरी अवतार धारण करून रोगहरण केलं. परशुराम अवतारी निक्षत्रिय पृथ्वी करणे, राम अवतारी अनेक लीला करून रावणादिकांचा संहार करणे, पृथ्वीचा भार हरण करणे अशा लीला भगवंतांनी केल्या. कृष्ण अवतार धारण करून भगवंतांनी आदौ देवकी देव गर्भजननम गोपी गृहे वर्धनम मायापूतना जीवतापहरणम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवादिहननम कुंती सुतापालकम अशा प्रकारच्या दिव्य लीला भगवंतांनी कृष्णावतारामध्ये केल्या. पुढे जेव्हा काळाच्या ओघामध्ये लोकांची ग्रहणशक्ती कमी होत जाईल, आयुष्य कमी होत जाईल, त्यावेळी भगवंतांनी सांगितलेली वेदवाणी लोकांना समजणार नाही. तेव्हा प्रत्येक कल्पामध्ये सत्यवतीच्या ठिकाणी व्यासांच्या रूपाने भगवान प्रगट होतील. देवांचे शत्रू दैत्यसुद्धा वेदमार्गाचा आश्रय घेऊन मयदानवाने निर्माण केलेल्या अदृश्य वेग असलेल्या नगरात राहून लोकांचा सत्यानाश करू लागतील. तेव्हा भगवंत लोकांच्या बुद्धीमध्ये मोह आणि अत्यंत लोभ उत्पन्न करणारा वेश धारण करून बौद्ध रूपाने पुष्कळशा उपधर्मांचा उपदेश करतील. पुढे जेव्हा कलियुगाच्या शेवटी सत्पुरुषांच्या घरीसुद्धा भगवंताचं कथाकीर्तन होणार नाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे नास्तिक आणि क्षुद्र राजे होतील. एवढंच काय, कुठेही स्वाहा स्वधा आणि वषटकाराचा ध्वनी ऐकू येणार नाही. तेव्हा कलियुगाच्या शमनासाठी भगवान कल्की अवतार धारण करतील. अशा प्रकारे संक्षिप्त भगवंताच्या अवतारांच्या कथा ऐकल्यावरती राजा परीक्षितने शुकाचार्यांना नमस्कार केला, प्रार्थना केली. महाराज, कथयस्त्व महाभाग यथाहमखिलात्मनी. महाराज, आपण मला असा उपदेश करा की ज्या योगाने माझ्या आसक्तीरहित मनाला सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांमध्ये तन्मय करून माझे शरीर मी सोडून देईल. शुकाचार्य म्हणतात, राजा, ब्रह्मदेव तपस्वी लोकांमध्ये सर्वात मोठे तपस्वी आहेत. त्यांचं ज्ञान अमोघ आहे. त्यांनी त्यावेळी दिव्य 1000 वर्षापर्यंत एकाग्र चित्ताने आपलं प्राण, मन, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांना आपल्या स्वाधीन ठेवून तपश्चर्या केली. त्यामुळे ते सर्व लोकांना प्रकाशित करण्यास समर्थ झाले. त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांना जो सर्वात श्रेष्ठ लोक आहे, ज्याच्या पलीकडे दुसरा लोकच नाही, असा आपला वैकुंठ लोक दाखवला. त्या लोकात कोणत्याही प्रकारचे क्लेश, मोह आणि भय नाही. आत्मवेते ज्ञानी त्याचीच स्तुती करतात. ते ज्ञान जे ब्रह्मदेवांना भगवान विष्णू परमात्म्याने सांगितलं, ते 4 श्लोकामध्ये सांगितलं, त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. राजा, तुझ्या कल्याणासाठी तुझी जी इच्छा आहे ना, की तुला आसक्तीरहित तुझ्या मनाला भगवान गोपाल कृष्णांमध्ये तन्मय करून प्राण सोडण्याची जी इच्छा आहे, ही इच्छा पूर्ण होण्यासाठी ते चतुश्लोकी भागवताचं ज्ञान तुला सांगतो. राजा, ब्रह्मदेवाला भगवान नारायण म्हणतात की, हे ब्रह्मदेवा, ज्ञानम परमगुह्यम मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदंगंच गृहाण गदितं मया. अनुभव, भक्ती आणि साधनांनी युक्त असे अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ते ग्रहण करा. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः
तथैव तत्त्वविज्ञान मस्तु ते मदनुग्रहात. माझा जेवढा विस्तार आहे, माझे जे लक्षणं आहेत, माझी जितकी आणि जशी रूपं आहेत, गुण आणि लीला आहेत, त्यांच्या तत्वांचा तुम्ही माझ्या कृपेने योग्य रीतीने अनुभव घ्या. हे ब्रह्मदेवाला सांगितल्यानंतर राजा 4 श्लोक भगवंतांनी सांगितले. ते श्लोक असे आहे की अहमेवासमेवाग्रे नान्यद यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो. माझ्या व्यतिरिक्त स्थूल, सूक्ष्म किंवा दोन्हींचे कारण अज्ञान तेही नव्हते. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे. तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल. वृत्त्यर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. ज्याप्रमाणे चंद्र एक असून दृष्टीदोषाने 2 चंद्रांचा भास होतो, त्याप्रमाणे दुसरी कोणतीही वस्तू नसून परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो. किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रात राहू असून तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रतीती येत नाही, ती माझी माया समज. यथा महांती भूतानि भूतेषुच्चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम. प्राण्यांच्या पंचमहाभूत रचित लहान मोठ्या शरीरात आकाशादी पंचमहाभूत ती शरीरे त्यांचे कार्य करत असल्याने त्यांच्यात प्रवेश करताना असे वाटते सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारणरूपाने ती असल्याकारणाने प्रवेश करीतही नाहीत. हे जसे तसे त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला असं वाटतं. पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेलाही नाही. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व होय. हेच तत्वजिज्ञासू माणसाने अन्वयाव्यतिरेकाने जाणलं पाहिजे. हे 4 श्लोकामध्ये सांगितलेलं तत्वज्ञान सांगत असताना भगवान म्हणतात, एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिहिचित. हे ब्रह्मदेवा, मी तुला सांगितलेल्या या 4 सिद्धांतावर अविचल समाधीने पूर्ण निष्ठा ठेव. यामुळे कोणत्याही कल्पामध्ये तुला कधीही मोह होणार नाही. शुकाचार्य म्हणतात, राजा, हाच उपदेश तू एवढ्यासाठी लक्षात ठेव कारण आपल्याला मोह निर्माण होणार नाही. हे 4 सिद्धांत अत्यंत महत्त्वाचे. याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. हे सिद्धांत जो कुणी लक्षात ठेवतो त्याच्या जीवनामध्ये तो कधीही मोहामध्ये अडकत नाही. ते सिद्धांत कसे तुला पुन्हा एकदा सोप्या शब्दात सांगतो की सृष्टीच्या आरंभापूर्वी फक्त मीच होतो, मीच सत्य आहे, मीच असत्य, माझ्याशिवाय दुसरं काहीही नाही. ब्रह्मांडाच्या समाप्तीनंतर फक्त मीच उरणार आहे. या सदैव चालणाऱ्या विश्वामध्ये मीच रूप आहे. या विश्वात जे काही परमात्मा आहे ते देखील मीच आहे. विनाशानंतर जे काही उरल तेही मीच आहे. हे भगवंतांनी पहिल्या सिद्धांतात सांगितलं. मूळ तत्व म्हणजे आत्मा, जो दिसत नाही. याशिवाय जे सत्यासारखे दिसते ते सर्व भ्रम आहे. आत्म्याशिवाय जे काही दिसतं ते अंधकार आणि सावलीप्रमाणे असत्य आहे. हा दुसरा सिद्धांत. तिसरी गोष्ट, ज्याप्रमाणे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश जगातल्या सर्व लहान मोठ्या वस्तूंमध्ये स्थित असूनही त्यांच्यापासून अलिप्त आहेत, त्याप्रमाणे मी देवाच्या रूपाने स्वतः सर्वांमध्ये स्थित असूनही सर्वांमधून अलिप्त आहे. हा सिद्धांत तिसरा. आणि चौथा सिद्धांत असा आहे, ज्यांना आत्म्याचं सार जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एवढंच जाणून घेण्यासारखं आहे की सृष्टीच्या आरंभापासून ते संपेपर्यंत तिन्ही लोकांमध्ये
आणि भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हा सगळा सारखाच राहतो, तो म्हणजे आत्मा आहे. हे परमतत्व ज्यांनी लक्षात ठेवलं त्यांना जीवनामध्ये मोह होण्याचं कारण नाही, आणि ज्याला मोह झाला नाही तो मुक्तच आहे. बंधन कधी आहे? मोहामध्ये बंधन आहे. म्हणून मंडळी, आपल्याला सुद्धा बंधनमुक्त होण्यासाठी, या बंधनातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी भगवंतांनी या 4 श्लोकांचा आश्रय घ्यायला सांगितला. आणि आपण जर तो घेतला तर राजा परीक्षितीचं ज्याप्रमाणे कल्याण झालं, आपलंही कल्याण का होणार नाही? मंडळी, या 4 श्लोकांचा पाठ जरी आपल्याकडनं नित्य झाला तरी भगवंताच्या कृपेने हे परमरहस्य तुमच्या माझ्या मनामध्ये रुजेल आणि आपलं कल्याण होईल आणि व्हावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.